मित्रांनो आपण पाहताय एकदम गाय सुंदर आहे. विचारूया तिचं वैशिष्ट्य किंवा कोणत्या जातीचे काय काय वैशिष्ट्य. दादा तुमचं नाव काय हो? माझं नाव अनिकेत महेंद्र भोसले, गाव खर्शी, तरपकुडाळ, तालुका जावली. ही आपली ABS पायनेरची जातीची कालवड आहे. ही आता 14 महिने पूर्ण झाल्यात. 2.5 महिन्याची प्रेग्नेंट आहे. काय सांगचाल हो तिचं वैशिष्ट्य काय सांगायचं? वैशिष्ट्य म्हणजे आपण ब्रीडिंग वर काम करतो. शरीर दाखवा. प्रत्येक शेतकऱ्याने ब्रीडिंग वरच काम केलं पाहिजे. तर आपल्याला म्हणजे आपला हा व्यवसाय फायद्यामध्ये जाऊ शकतो. आता तिचं शरीर एवढं म्हणजे बांधा बिळा एकदम परफेक्ट आहे, तर काय काय तिचं नियोजन तुम्ही करता? नियोजन म्हणजे ह्यांना सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या दिवसापासून ते 5 महिन्यापर्यंत ह्यांना रोजचं आपण 3 ते 4 लिटर दूध सकाळी, 3 ते 4 लिटर दूध संध्याकाळी, असं टोटल 7 ते 8 लिटर दूध 5 महिने देतो. बाकी कोणतंही ह्यांना टॉनिक वगैरे देत नाही. फक्त दुधावरच्या ह्या गायी आहेत कालवडी. आता 2.5 महिन्याची प्रेग्नेंट आहे. 5 महिने आणि प्रत्येक महिन्याला जंताचं निर्मूलन केलंच पाहिजे. कारण जे काय दूध आहे ते सगळं आपलं म्हणजे जर नाही जंताचं निर्मूलन केलं तर अर्ध तर त्याच्यामध्येच जातं. दुधाची बाटली वापरावी प्रत्येकानं. असं खाली पारंपरिक पद्धतीनं करू नये जोपासना. आता ही जी जात कोणती येते प्रॉपर? ही ABS पायनेरची कालवड आहे. आणि आता आपण हिला मॉन्ट्रियल गॅझेटने ही केलेली सिमेंट भरलेलं आहे. हिला सेक्स सॉर्टेड सिमेंट भरलेलं आहे. ही व्हायल्यानंतर किती पिळते हो? ते आपल्या जपणुकीवर आहे, पण अंदाज माझा ह्याचा आहे की म्हणजे हिचं मिल्क रेकॉर्ड साधारणतः 30 लिटरचं राहू शकतं पहिल्यांदा. नंतर ती वाढू शकते. कारण ही जी आहे आपल्याकडे आता 30-32 लिटर दूध देते हिची आहे. बाकी ही पण आहे तुमच्याकडं? ही पण आहे. या की हिचं काय सांगचाल हो? हिचा कलर एकदम वेगळा दिसतोय आणि गाय पण वेगळी दिसते. ABS जातीचीच आहे. फक्त ही ABS ज्युपिटरची आहे. ज्युपिटरची 12 महिन्याची कालवड आहे. 2 महिन्याची प्रेग्नेंट आहे. 10व्या महिन्यात आपण हिला सेक्स सॉर्टेड सिमेंट हे केलेली. हिला पण आपण स्टारपीचं सिमेंट भरलेले 10व्या महिन्यात. आता 2 महिन्याची प्रेग्नेंट आहे. 12व्या महिन्यात आपण 10व्या महिन्यातच भरलेली आहे हिला. हे आणि ती एकाच जात येते? जात वेगळी. ती ABS पायनेरची, ABS ज्युपिटरची. तर दुधाची क्वालिटी म्हटलं तर दोघांची पण सेम आहे. म्हणजे त्याच कॅटेगरीमध्ये 12 ते 15 हजार लिटर दुधाच्या आसपास ह्या चालतात एका लॅक्टेशनला. हे फर्स्ट लॅक्टेशनला बहुतेक तरी 30 लिटरच्या आसपास चालायला पाहिजे पहिल्या लॅक्टेशनला. किती वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय करताय? हा म्हणजे हा वडिलांपासून चालत आलेला व्यवसाय, पण आपण आता 2 ते 3 वर्षात ब्रीडिंग वर लक्ष देऊन आता आपण बऱ्याच आपल्या गोट्यावरती पण जवळपास 5 ते 6 ब्रीडिंगच्या टॉप क्वालिटीच्या कालवडी तयार केल्या ह्यांच्यापेक्षा चांगल्या खर्शीमध्ये. काय सांगताल या व्यवसायाविषयी? काय सांगताल? व्यवसाय म्हणजे हा व्यवसाय महत्वाची गोष्ट 3 गोष्टी पाहिजेत हा व्यवसाय करणाऱ्यांकडे. पहिली म्हणजे जिद्द, दुसरी म्हणजे कष्ट, आणि तिसरं म्हणजे संयम पाहिजे. तरच हे सगळ्यात महत्वाची गोष्ट या तिन्हींपेक्षा पहिला नाद पाहिजे, तरच ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि संयम पाहिजे. कारण काय कुठल्या टायमिंगला आता मागच्या वर्षात 41 रुपये लिटरनं आपण दूध घातले. आता ह्या वर्षी आपण 25 रुपये लिटरनं दूध घातले. तर संयम पाहिजे. आता परत आता डाऊनफॉल आलाय तर परत अपफॉल येणारच आहे. त्यामुळे म्हणजे कधी कधी जरा कमी पण येतं दर, कधी वाढतो, त्यामुळे कमी जास्त होत राहतं. फक्त तेच सांगितलं ना तुम्हाला की नाद असला तरच हा धंदा करू शकतो माणूस, तर अजिबात करू शकत नाही. नाद पाहिजे. आणि 3 गोष्टी तर पाहिजेत. कष्ट पाहिजे तुम्हाला, जिद्द पाहिजे, महत्वाची गोष्ट संयम तर पाहिजे. मग काय काय दिवसाचं नियोजन करायला लागतं एवढं तुम्ही क्वालिटी ठेवल्या दोन्ही पण गाया? दिवसाचं म्हणजे सकाळी उठलं की आपलं ह्यांना आपण खाद्य आपलं गहू, गहू नाही सॉरी मका, हत्ती घास आणि ऊस वगैरे आपण कुट्टी करून टाकतो सकाळी. ह्यांना आता 2-2 किलो रतीब देतो आता हे आहेत म्हणून. आणि लिटरला 3-3.5-4 किलो आपण रतीब देतो प्रत्येक गाईला. आणि पाणी काय कंटिन्युअस ठेवलेलं आहे आपण यांना. 2 टाइमच वैरण टाकतो, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा, 2 टाइम धारा. मग काय दिवसभर फक्त काय गोट्यात न गेल्यामुळे काय गायी डिस्टर्ब होत नाहीत, गाय उठत नाहीत. ह्याच्यामध्ये कसं आहे की गाय जेवढ्या वेळ शांत बसतील तेवढं त्यांचं दुधाचं प्रोडक्शन वाढतं.
आपण सारखी वैरण टाकली की सारखे ते डिस्टर्ब होतात प्रत्येक वेळेस. आता आपण पण 2 टाइम जेवण खातो ते पचतं व्यवस्थित, तसंच यांना पण 2 टाइमच खाद्य दिलं पाहिजे, म्हणजे ते पचन व्यवस्थित होतं. सारखं टाकल्यामुळं सारख्या गायी उठतात, मग त्याच्यात त्यांचं सगळं म्हणजे जी त्यांची ग्रोथ आहे त्याच्यामध्येच जाते. मग दुधाला एवढी चालत नाही. ते कसं आहे, शांत दिवसभर बसून असतात, सकाळी एकदा खाऊन बसले की संध्याकाळीच उठतात, त्यामुळे त्यांचं प्रोडक्शन चांगलं वाटतं दुधाचं, तब्येती पण चांगल्या राहतात. त्यामुळे 2 टाइमच टाकलं पाहिजे, जास्त टाकून फायदा नाही. म्हणजे मित्रांनो त्यांनी चांगला एक संदेश दिलाय की खाण्याची जी म्हणजे पद्धत आहे दिवसात टाकायची ती 2 टाइम टाकावी, कारण त्यांना आराम पण पाहिजे. आराम पाहिजे, शांत बसले पाहिजेत, सारखं गोट्यात जाऊन गायींना डिस्टर्ब नाही केलं पाहिजे, तर त्या प्रॉपर व्यवस्थित त्यांची ग्रोथ होते, दुधाला चांगल्या चालतात, आजार कुठले होत नाहीत. मिनरल मिक्सचर महत्वाची गोष्ट रोज टाकलं पाहिजे त्यांना, म्हणजे प्रेग्नेंट राहायला ताप देत नाहीत. वारंवार त्यांना सिमेंस करावं लागत नाही पहिल्या सिमेंस मध्ये. आता आपल्या गोट्यावर सगळ्या गायी पहिल्या सिमेंसलाच गाभरा धरतात, त्यासाठी मिनरल मिक्सचर दिलं पाहिजे. तुमचं वेळच्या वेळी कॅल्शियम दिलं पाहिजे आणि जंताचा डोस आपण दिलाच पाहिजे. या व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या की हा धंदा म्हणजे फायद्यात जातोच, काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये, फक्त थोडासा संयम पाहिजे. मित्रांनो त्यांनी चांगला संदेश दिला, माहिती पण दिली की कसं कसं नियोजन केलं पाहिजे, त्यावेळेस ह्यात तुम्ही सक्सेस होऊ शकता आणि हा धंदा चांगला आहे, व्यवसाय चांगला आहे. तर दादा तुमचा आभार मानतो, तुम्ही सगळी माहिती सांगितली, धन्यवाद.